टॉक्सिन आपल्या शरीरातले हे बाहेर काढणार आणि आपण आपली गोष्ट 18 प्रकारचे गोमूत्र अर्क तयार करते. त्याचप्रमाणे हा पंचगव्य साबण, हा साबण आपण गोमातेच्या शेणापासून आणि मुलतान माती वगैरे ह्याच्यापासून तयार केलेला. त्याच्यानंतर हा आपला आय ड्रॉप स्पेशली आपल्या गोमातेच्या गोमूत्रापासूनच, पण याचे एवढे जबरदस्त इफेक्ट आहे की खूपच जबरदस्त इफेक्ट आहे. त्याचप्रमाणे हा मायग्रेनसारखा आजारसुद्धा ह्याने बरा होतो. याला नस्य असं म्हणतात. तर अशा प्रकारचा हे पूर्ण प्रोडक्ट आपल्या गोमातेच्या शेण, गोमूत्र, दूध, तूप, ताक याच्यापासून तयार केलेलं. विशेष म्हणजे आपली गोशाळा देशी गाईचे तूपसुद्धा देते. तर अशा प्रकारचा आपला हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपण नेमकं म्हणजे गाईच्या सान्निध्यात पंचगव्य, नॅचरोथेरपी वगैरे विशेष हाडांचे उपचारसुद्धा आपण इथे एकदम कमी दरात करतो. फक्त एक सेवा या माध्यमातून आपण हा उपक्रम राबवतो गोशाळेचा. धन्यवाद. जय गोमाता. मी गव्यसिद्ध दीपक अरुण पुजारी. आज आपण हे जे निसर्गोपचार केंद्र इथं सुरू केलेलं आहे, हे आपलं सुरू करण्यामागचा जो उद्देश आहे की राजूभाई दीक्षितांचा जो ध्येय आहे की गौमासे निरोगी भारत. तर गौमासे, फक्त गाय हा दूध देणारा प्राणी नव्हे, तर तो त्याचे जे पंचगव्य शेण, गोमूत्र, दूध, तूप, ताक हे गायीच्या प्रत्येक गव्यमध्ये कसे आहे, जसं की गोमूत्रामध्ये वायुतत्व आहे, तुपामध्ये अग्नितत्व आहे, शेणामध्ये भूमितत्व आहे. अशा प्रकारे गायीचे जे पंचगव्य आहेत त्या माध्यमातून आणि माणसाचं जे शरीर बनलेलं आहे ते पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. तर म्हणून गाय ही जी आपल्यासाठी वरदान आहे, तिची उत्पत्ती नाही, ती ब्रह्मदेवाची पुत्री आहे. ही अशा आध्यात्मिकतेचं माध्यमातून आपण तिची सेवा करतो. आणि आज वसुबारस का केली पाहिजे? वसुबारसचं महत्व काय की वसुबारस म्हणजे लक्ष्मी पण म्हटलं जाते. वसू आणि वसुबारस, दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस याच्यापासून सुरू होत असतो. आणि थोडक्यात म्हटलं म्हणजे नंद ही जी गौमाता आहे, समुद्र मंथनातनं नंद गौमाता उदयास आल्यानंतर तिची पूजन करून त्या महर्षी वशिष्ठ ह्या ऋषीजवळ तिची सेवा करण्यात आली. आणि राजा दिलीप याने तिची सेवा करून पुत्र प्राप्त रत्न केलं. म्हणजे जी कामधेनू म्हटली जाते, की कामधेनू का म्हटलं जाते की तिची जी आपण मनात इच्छा मानतो ती पूर्ण करतो, म्हणून तिला कामधेनू म्हटलं जाते. अशी ही गौमाता. आणि वसुबारस हा सण का केला जातो की का बैलांचा बैलपोळा असतो, तसा गौमातेची वसुबारस ही असते, म्हणून वसुबारस ही साजरी केली जाते. बरं गुरुजी, तुम्ही इथे काय काय उपक्रम राबवताय आता? हा, इथं आपण पंचकर्म केलं जाते, निसर्गोपचार, आयुर्वेदिक, पंचगव्य चिकित्सा या माध्यमातून नाडी परीक्षण करून आपण इथं जे सुविधा आहे की कास्य थेरपी आहे, मसाज थेरपी आहे, अजून आपले जे पंचकर्मामध्ये मन्या भस्ती, कटी भस्ती, पंचतिक्त भस्ती ह्या प्रकारच्या माध्यमातून आपण जे आणि पंचगव्य की ह्या माध्यमातून आपण जे व्याधीग्रस्त जे व्यक्ती येत असतात त्यांच्यावरती आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून गौमातेच्या कृपेने आणि भगवान दत्तूबाबांच्या आशीर्वादाने आणि गोवर्धन बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्यावरती उपचार करत असतो. इथे तुम्ही समाजसेवा म्हणून काहीतरी मोफत नाडी परीक्षण केलं, ते केव्हा असतं ते पण सांगा सगळ्यांना. दर शुक्रवारी आपल्या इथं मोफत नाडी परीक्षण केलं जात असते. तिथे विनामूल्य, कुठल्याही प्रकारचं हे नसते. फक्त जेही औषधी घेतील त्याच थोडक्यात तीही अत्यल्प दरात आपण औषधी देत असतो पंचगव्याच्या. आणि आपण दर रविवारी मोफत चिकित्सा सुरू असते. आपण प्रोडक्ट बनवलेले कुठले प्रोडक्ट बनवले? आपण गोमूत्र अर्क बनवतो. आपण 18 प्रकारचे गोमूत्र अर्क बनवत असतो. ते सर्व प्रकारचे जे गोमूत्र अर्क असतात, डायबिटीज असेल, संधिवात असेल किंवा तुमच्या ब्रेनचे असेल, अशा संदर्भातले सर्व प्रकारचे गोमूत्र प्रोडक्ट तुम्ही स्वतः बनवता काय? हो, स्वतः
आपण बनवतो. कसं याच्यामध्ये कटलं म्हणजे तुम्ही कसं याचं काही नक्षत्र वगैरे काही स्पेसिफिक असेल ते सांगा म्हणजे हा, ते जर समजेल सगळ्यांना. गोमूत्र अर्क हे रोज बनत नाही, त्या मुहूर्तावरती त्या नक्षत्रावरतीच गोमूत्र अर्क बनत असते. कुठलीही पंचगव्याची औषधी निर्मिती करत असताना त्या मुहूर्तावरती त्या नक्षत्रावरतीच त्याची औषधी निर्मिती होत असते. बरं, तुमचं धूप जे आहे त्याची काय विशिष्ट आहे अगरबत्तीपेक्षा, ते वेगळं कसं म्हणजे काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? धूप जे आहे ती 9 ग्रहांच्या संविधेपासून आपली धूप बनलेली आहे. त्याच्यामध्ये जे आपले आघाड आहे, दूर्वा आहे, दर्भ ह्या ज्या संविध आहेत त्यापासून ती धूप बनलेली आहे. आणि त्याचं जे बेनिफिट आहे, तुम्हाला ते धूप लावल्यानंतर शुद्ध वातावरण निर्मिती होत असते, ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला मच्छर येत नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला की त्याचा तुम्ही दंतमंजन म्हणून त्याचा उपयोग करू शकता. आणि जर तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये त्याचा उपयोग केला तर 100% मिनरल वॉटर तुम्हाला मिळणार. ह्या वसुबारसच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांना काय आवाहन करू इच्छिता? सर्वांना वसुबारसच्या निमित्ताने मी असं आवाहन करतो की गौशाळा हे करण्यापेक्षा प्रत्येकाने जर कधी ते धन आपल्या जवळ बाळगलं, गौ माता जर त्याचं पालन पोषण केलं गौमातेचं, तर म्हणजे ते चालतं फिरतं औषधालय आहे. त्याच्या माध्यमातून आपण 100% निरोगी राहू शकतो. परिसरातल्या लोकांना इथचा ऍड्रेस सांगू शकाल? हा, इथला ऍड्रेस असा आहे की आपण वरणगाववरनं निघाल्यानंतर मनेरखेडा यायचं. मनेरखेड्यानंतर विल्हाळा तलावाचा जो ओव्हरफ्लो आहे तिथं आपली गौशाळा आहे. बरं, इकडून येताना भुसावळकडनं येताना कुठून यायचं? किनी MIDC किनी MIDC रस्त्यात साबण फॅक्टरी लागते, तिथून टायर रोडने मुन्नातेलीचं फार्म हाऊस आहे, त्या रस्त्याने कच्च्या रस्त्याने गाड रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण तलावाजवळ गेले म्हणजे आपण गौशाळेत येतो. सगळ्यांना देत आहे मोफत ही तुमची रेडिएशनची, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ही जी मोफत आपण जे आज त्याची चिपचं पदार्पण केलेलं आहे की आपण रेडिएशन चिप जे देतोय, की ही चिप जे की आपल्याला हाय जे रेडिएशन्स येतात मोबाईलमुळे, कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे असतात त्याच्यामुळे जे आपल्या हार्टला, माइंडला, लिव्हरला, किडनीला जे काही घातक असे रेडिएशन्स आपल्या शरीरावरती होत असतात ते होऊ नये म्हणून गौमाता आपल्याला किती सहाय्य करत असते. म्हणजे माणूस जन्मल्यापासून तर मरेपर्यंत तिचा कसा कसा उपयोग होत असतो. तर थोडक्यात मी तर सांगू इच्छितो की जसं की आपण नवजात शिशू जन्मल्यानंतर की त्याला जर एखाद्या मातेला दुधाची कमतरता असते तर त्यावेळेस गौमातेचं दूध दिलं जाते. तो थोडा मोठा झाल्यानंतर त्याला आपण हे केल्यानंतर तिला ज्यावेळेस सपोज आता सर्रास आपले हल्लीचे डॉक्टर सिझेरियन करतात, सिझेरियन केल्यामुळे तिला जो शेक दिला जातो तो गौरीच्या चेच्याने शेक दिला जातो. तिसरी गोष्ट, ज्या वेळेस आपला तो मधल्या टप्प्यामध्ये येतो म्हणजे त्याचा जो आपले जे 16 संस्कार म्हटले जातात त्याच्यातला एक संस्कार म्हणजे विवाह संस्कार. विवाह संस्काराच्या वेळेस होम हवं, आपण ज्यावेळेस यज्ञ करतो त्यावेळेस त्याला त्या गौरीचा उपयोग केला जातो. तिसरा मुद्दा म्हणजे त्याचा ज्या वेळेस अंतिम संस्कार होतो त्यावेळेस सुद्धा ती आपल्याला उपयोगी पडत असते. अशी गौमाता आपल्याला जन्मल्यापासून तर मरेपर्यंत कशी आपल्याला उपयोगी आहे ते आपल्याला मी थोडक्यात सांगेन. गुरुजी, अजून एक, जर छोटे मोठे लोकांना जर कुठला वाढदिवस साजरा करायचा असेल तर आपलं निसर्ग उपचार केंद्र उपलब्ध असतं का? 100% हे माझं न म्हणता हे आपली श्यामलीला आहे आणि आपलं हे आहे म्हणून इथं कोणीही आलं तरी त्याचं स्वागतच आहे. आणि तिथं इथे ते छोटे मोठे वाढदिवस वगैरे करू शकतात. 100% आपण साजरे करू शकतात. तिथं त्या प्रकारच्या सुविधा सुख सोयी उपलब्ध आहे. वरणगाव आणि परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांना वसुबारस येणाऱ्या दीपावलीच्या मनापासून चौधरी परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आज श्यामलीला गौशाळेच्या वतीने या ठिकाणी वसुबारसेचं पूजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर निसर्गाच्या रम्य अशा प्रवाह ठिकाणी आपण आलेलो आहे की काय याचा जणू भास होतो. गौशाळेमध्ये आल्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर गौमातेचं पूजन केल्याच्या नंतर इथली परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटते मग फिजिओथेरपीचा विषय असेल
किंवा पंचकर्माचा विषय असेल किंवा गोमातेच्या गोमूत्रापासून, शेणापासून किंवा दूध तुपापासून बनवलेल्या विविध अशा प्रकारच्या औषधाचा मानवी जीवनामध्ये जो जो काही उपयोग होतो तो गुरुजींनी सांगितल्यानंतर आणि प्रात्यक्षिकतामध्ये पाणी केल्यानंतर, दाखवल्यानंतर अक्षरशः मनाला एक प्रकारचं समाधान मिळते. आणि निश्चितच म्हणजे ज्या लोकांना दमा, अस्थमा किंवा विविध प्रकारचे आजार असतील त्यांनी या ठिकाणी येऊन या म्हणजे गोमूत्रापासून किंवा गोमूत्रापासून किंवा शेणगाईच्या दूध आणि तुपापासून जे काही बनलेलं आहे त्याचा जर लाभ घेतला तर निश्चितच त्या रुग्णांना त्याचा फायदा होतो असं मला तरी वाटते. म्हणून मी अशा प्रकारच्या रुग्णांना आवाहन करतो की आपण डॉक्टरकडे तर जातोच, त्यांची गोळ्या औषधे देखील घेतो, परंतु या ठिकाणी एक वेळेस प्रत्यक्ष भेट द्यावी. या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच आपलं समाधान होईल. इथं आल्यानंतर याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत. उलट मानवी जीवनामध्ये याचा वापर केल्यानंतर मनुष्य हा निरोगी होण्याची शक्यता ही 100% आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे रोग माणसाला होणार नाही अशा प्रकारची ही औषधी आहे. हे पुण्याचे एक वेळेस आपल्या वरणगाव आणि परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांना विनंती करतो की आपण देखील श्यामलीला गोशाळेला भेट द्यावी व प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने या ठिकाणी येऊन पाहणी करावी. सर्वांना माझं दंडवत. आमचं जे आहे निसर्गरम्य शेत हे गोवर्धन पर्वताचं मंदिर आमचं श्रीकृष्णाचं. इथे आमच्याकडे 25 गायी आहेत. त्यांच्या सानिध्यात राहून आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधी बनवले जातात. त्यांच्या गोमूत्रापासून शेण, तूप, दही सर्व औषधी बनवल्या जातात. आणि आमचा अजून एक उद्देश आहे, इथे चिकित्साही चालते, नाडी परीक्षणही केलं जातं. अजून एक उद्देश असा आहे की लोकांनी इथं यावं, इथला आनंद घेण्याचा प्रयत्न करावा आणि आनंद घेऊ शकतात तसं वातावरण आहे आपल्या इथे. आणि तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करू शकतात, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम इथे सेलिब्रेट करू शकतात. आपला हाच उद्देश आहे, सगळ्यांच्या घरात गोमाता पाहिजे, म्हणजे त्यानिमित्ताने गोसेवा झाली पाहिजे त्यानिमित्ताने. आणि आज तुम्ही इथे काय वसुबारस आम्ही आज वसुबारस साजरा करण्यासाठी आलेलो आहे. इथे 51 जोडप्यांचं होतं आपल्याकडे टार्गेट, पण बऱ्यापैकी लोक आले आणि आमचं प्रोत्साहन अजून वाढलेलं आहे. लोकांनी आमचं प्रोत्साहन खूप वाढवलेलं आहे. असेच लोक यायला पाहिजे. तुम्ही आव्हान करा सगळ्यांना, मग सगळ्यांनी सगळ्यांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी यावं, इथे सगळ्यांनी गोसेवा करावी आणि सेवाही झाली पाहिजे. त्याचसोबत समाजसेवा, गोसेवा झाली पाहिजे. आणि आपल्याला त्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यातही आपला वेळ घालवता येईल. कौटुंबिक आपला स्वतःचा वेळ आपल्याला कुटुंबासाठीही देता येईल. त्या निमित्ताने आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप धावतोय, फक्त पैशाच्या मागे धावतोय, पण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी आपण वेळ देत नाहीये. हे आपल्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण छोटे मोठे कार्यक्रम केले, आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी, शरीरासाठी जरी वेळ दिला तर कुटुंबाला आणि आपल्या स्वतःच्या शरीरालाही त्याचा फायदा होईल. कुटुंबासाठी वेळ देता येईल, स्वतःसाठी वेळ देता येईल. म्हणून हे थोडंसं निसर्गरम्य आपण गावाच्या दूर असं एक निसर्गरम्य आपली गोशाळा तयार केलेली आहे. तिथे सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेतच. त्याच्या शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आनंद घेण्यासाठी सुद्धा इथे भरपूर सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती.